साठी ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यामध्ये ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलाय। ओबीसी बांधवांनी धुळे सोलापूर रस्ता रोखलाय, अडवून धरलाय। जालन्यातील ओबीसी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वडीगोद्रीमध्ये 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि त्याचाच उद्रेक कुठेतरी पाहायला मिळतोय। तो रास्ता रोकोच्या स्वरूपात धुळे सोलापूर रस्ता रोखून धरण्यात आलेला आहे। ओबीसी नेत्यांकडून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जातंय। आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी बांधव मात्र आक्रमक झालाय, रस्त्यावर उतरलाय। जालन्यात ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळालंय। ओबीसी बांधवांनी धुळे सोलापूर रस्ता रोखून धरलाय। टायर जाळण्यात आले, तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। जालन्यातील ओबीसी संघटना त्यामुळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे 6वा दिवस उपोषणाचा आहे लक्ष्मण हाकेंच्या, त्यानंतर मात्र समाज आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळतंय। टायर जाळून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। अंतरवाली जिल्हाधिकारी जातात मात्र वडीगोद्रीत ते फिरकत नाहीत, अशी भूमिका या आंदोलकांनी मांडली आहे। त्यानंतर मात्र रास्ता रोको करण्यात आलाय, टायर जाळण्यात आलाय। आता एका बाजूनं वाहतूक सोडण्यात येते। आपण पाहतोय गेल्या अर्धा ते पाऊण तास रास्ता रोको करण्यात आला होता, त्यानंतर आता वाहतुकीला मार्ग मोकळा करून देण्यात येतोय। ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। धुळे सोलापूर जो महामार्ग आहे ओबीसींनी रोखून धरलेला आहे। कुठेतरी लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावली आणि सरकार आपल्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याची भावना या ओबीसी बांधवांमध्ये। काय सांगाल, काय रस्ता रोखलाय? आमच्यावाले जे काय संघर्ष होते 6 दिवसापासून अन्न पाणी त्याग केलंय, आतापर्यंत कुठलाही त्यांच्याकडे कलेक्टर नाही, तहसीलदार नाही, ना सरकार आलेला आहे, तरी आमच्या संघर्ष योद्ध्यांची आज तब्येत खूप खालावलेली आहे आणि आम्हाला ते बघत नाही। जर आमच्या संघर्ष योद्ध्याला कुठलाही काही जर जीवितहानी झाली तर आम्ही अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही। खरं तर कुठेतरी सरकार मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याच्या भावना या आंदोलकांमध्ये आणि लक्ष्मण हाके यांचा 6वा दिवस उपोषणाचा आणि कुठेतरी त्यांची तब्येत खालावते। या ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले आणि आंदोलकांची चर्चा हा धुळे सोलापूर महामार्ग आहे आणि ओबीसी बांधवांना गेले 15 मिनिटांपासून हा जो महामार्ग आहे तो रोखून धरलेला आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या रास्ता रोकोमुळे वाहनाच्या कुठेतरी लांबच्या रांगा लागलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पोलिसांचा तगडा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। धुळे सोलापूर रस्ता रोखून धरण्यात आलाय। आंदोलकांकडून ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। टायर जाळून प्रशासनाचा निषेध करण्यात आल्याचंही पाहायला मिळालंय। त्यामुळे सध्या तणावाची स्थिती इथं निर्माण झाली आहे। धुळे सोलापूर रस्ता रोखण्यात आलाय। आंदोलकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाते, आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी साम टीव्हीशी थोड्या वेळापूर्वी बातचीत केली। नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया। वारंवार सरकारच्या वतीने मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आहे मराठा समाजाला दिलेला आहे असं सांगितलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये स्पष्टता आली नाही असं ओबीसींच्या भावना आहेत। या बाबतीमध्ये योग्य ती भूमिका घ्यावी आणि हे सगळं जे महाराष्ट्रातलं वातावरण आहे शांत करावं अशी विनंती आहे सरकारला। ओबीसी बांधवांनी रास्ता रोको केलाय, त्यामुळे सोलापूर धुळे हा रस्ता रोखून धरण्यात आलाय। ओबीसी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 6 दिवसांपासून लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेत। आजच्या उपोषणाचा त्यांचा 6वा दिवस आहे। ओबीसी बांधवांनी आग्रह केल्यानं त्यांनी एक घोट पाणी घेतलंय, मात्र त्यांचं उपोषण सुरूच आहे। त्यानंतर मात्र ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। टायर जाळून प्रशासनाचा निषेध यावेळी करण्यात आलाय। आपण 2 दृश्य एक्सक्लुझिव्ह बघतोय, साम टीव्हीवरती ही दृश्य आपण बघतोय। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी साम टीव्हीवर। सगळ्यात आधी आपण या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट साम टीव्हीवर आपण सगळ्यात आधी पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आता आपण बघतोय साम टीव्हीवर। टायर जाळण्यात आलाय, प्रशासनाचा निषेध यावेळी करण्यात येतोय। ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ओबीसी बांधवांनी धुळे सोलापूर रस्ता रोखलाय। जालन्यातल्या ओबीसी संघटना आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे। अंतरवालीत जिल्हाधिकारी जातात मात्र वडीगोद्रीत ते फिरकत नाहीत, असा सूर या रास्ता रोकोतनं आंदोलकांनी उमटवल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस सातत्यानं आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र आंदोलकांनी
आक्रमक होत टायर जाळण्याचा प्रयत्न केलाय, टायर जाळलंय। ही दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे आक्रमक आंदोलकांनी टायर जाळलं ती घटना, आणि दुसरीकडे पोलीस समजावण्याचा प्रयत्न करतायत आंदोलकांना, मात्र सध्या आंदोलक आक्रमक झाले। आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी बांधव सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे जरांगेंनी सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय, त्यानंतर मात्र आता ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आता शांतता राखण्याचं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय। रस्ता मोकळा करण्याचं आवाहन लक्ष्मण हाके करतायत। मोठी बातमी या क्षणाची, धुळे सोलापूर रस्ता रोखल्यानंतर आता लक्ष्मण हाकेंकडून आवाहन करण्यात आलंय, रस्ता मोकळा करा असं लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलंय। हे आवाहन आक्रमक आंदोलकांना करण्यात आलेलं आहे लक्ष्मण हाकेंकडून। लक्ष्मण हाके हे 6 दिवसांपासून उपोषण करतात आणि आता त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन आंदोलकांना केलंय। लक्ष्मण हाकेंनी हे आवाहन केलंय, त्यामुळे रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय।